नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। अतिशय चविष्ट, मऊ, लुसलुशीत आणि तेवढाच मोकळा असा मसाले भाताची रेसिपी। त्यासाठी एक खास ताजा घरगुती मसाला आपण वापरणार आहे। यामध्ये कुठलाही विकतचा आयता मसाला आपल्याला वापरायचा नाही। चविष्ट असा मसाले भात होतो। अगदी सोपी रेसिपी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। मसाले भात बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी बासमती तांदूळ। बासमती तांदूळाचा मसाले भात खूप मस्त होतो, पण याऐवजी तुम्ही कुठलाही मोकळा होणारा सुगंधी तांदूळ वापरू शकता। सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हा तांदूळ धुवून घेऊया। तांदूळ धुवून झाले, आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर भातासाठी एक ताजा मसाला कुटून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 8 ते 10 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, एक मोठ्या आकाराची वेलची आणि साधारण 1.5 इंच दालचिनीचा तुकडा, एक चिमूटभर जायफळ। हा मसाला आपल्याला भात करायच्या अगदी आयत्या वेळी कुटून घ्यायचा आहे। ह्याची चव खूप मस्त येते, दुसरा कुठलाही रेडीमेड मसाला वापरायची गरज नाही। कमी प्रमाणामध्ये आहे म्हणून खलबत्त्यात कुटणार आहे। जास्त असेल तर तुम्ही मिक्सरला देखील हा बारीक करून घेऊ शकता। हे बघा, तुम्ही बघू शकता हा मसाला कुटून झाला आहे, मस्त बारीक कुटून घेतला आहे। फोडणीसाठी साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, जिरे, 2 तमालपत्र घालायची आहे, 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप। आता हे आपल्याला जरा परतून घ्यायचं आहे। बाजूच्या गॅसवर 2 वाट्या पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे। तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्याचा अंदाज घेऊन पाणी गरम करून ठेवा। आपल्याला भातामध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे। हे बघा, हे सुकं खोबरं जरा परतून झालं। आता यामध्ये काजू देखील घालूया, 10 ते 12 काजू, एक मध्यम आकाराचा कांदा, यामध्ये साधारण 1.5 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण घालूया। खूप झटपट हा मसाले भात तयार होतो आणि खूप चविष्ट असा लागतो। तुम्ही बघू शकता कांदा लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून झालं। अगदी खूप लालसर देखील परतू नका, थोडं मऊ होईल एवढंच परता। आता 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहे, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार लाल तिखट घालूया। आता तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। मी एक मध्यम आकाराचा बटाटा, थोडे मटर, थोडी फ्लावर आणि थोडे गाजराचे तुकडे घालणार आहे। भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। एक मिनिटासाठी आता ह्या भाज्या आपण परतून घेऊ। झटपट आणि अगदी जबरदस्त चवीचा हा मसाले भात होतो। खानदेशात आणि वराडामध्ये या पद्धतीचा मसाले भात लग्नांमध्ये, सामुदायिक कार्यक्रमांमध्ये असतो। खूप खमंग लागतो। भाज्या जरा परतून झाल्या, अगदी जास्त मऊ होईपर्यंत देखील परतू नका, कारण भात शिजताना त्या भाज्या देखील अजून शिजतील आणि खूप जास्त मऊ होतील। एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालूया। आपण कुटलेला ताजा मसाला, बस यामध्ये दुसरा कुठलाही मसाला घालायची गरज नाही। प्रत्येक वेळी हा ताजा कुटून मसाला घाला, म्हणजे ह्याची चव खूप मस्त येते। आता आपण धुवून ठेवलेले हे तांदूळ घालूया।
यात एक तुम्हाला महत्वाची टीप सांगते, यातील जे सुक्या खोबऱ्याचे काप आपण घातले आहे ते अगदी छान तांबूस आपल्याला परतणं गरजेचे आहे, कारण त्याची चव या भातामध्ये खूप खमंग येते. अर्धा ते 1 मिनिट आपण हे जरा परतून घेऊ. आता यामध्ये गरम पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालणार आहे. आता या मिश्रणाला उकळी येण्याची आपण वाट बघू. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही आपण असा खाली कुकरमध्ये मसाले भात किंवा कुठलाही भात बनवतो तेव्हा तो पटकन तळायला लागतो. त्याचं कारण असं आहे की या पाण्याला उकळी येईपर्यंत तांदूळ खाली बसतात आणि मग ते तळायला लागतात. उकळतं पाणी असलं की ते खळखळत राहतात, त्यामुळे खाली तळायला लागत नाही. म्हणून नेहमी करता ही गोष्ट लक्षात ठेवा की अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे. हे बघा, आता याला अगदी मस्त उकळी आली. आपण कुकरचं झाकण बंद करूया. मध्यम ते मोठ्या गॅसवर फक्त 2 शिट्या आपल्याला काढायच्या आहे, त्यापेक्षा अधिक शिजवू नका. 2 शिट्या झाल्यानंतर आपण लगेचच गॅस बंद करूया आणि हा कुकर पूर्णपणे गार होण्याची वाट बघूया. आता जरी आपण गॅस बंद केला तरी यामध्ये वाफ कोंडलेली आहे आणि वाफेवर आता आतल्यात हा मसाले भात शिजत राहील. त्यापेक्षा जास्त शिजवू नका. हे बघा, कुकर पूर्णपणे गार झाला. आता आपण ह्याला उघडून घेऊ. तुम्ही बघू शकता हा मसाले भात किती मस्त शिजला आहे. अगदी मऊ आणि तेवढाच मोकळा देखील आहे. बघा ह्याचं टेक्स्चर, आणि ह्या भाज्या देखील अगदी जास्त शिजल्या नाही. परफेक्ट असा मसाले भात झाला आहे. आपण यामध्ये कोथिंबीर घालूया. अतिशय चविष्ट, मऊ, लुसलुशीत आणि तेवढाच मोकळा असा खानदेशी पद्धतीचा मसाले भात तयार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचा टेक्स्चर खूप सॉफ्ट हा भात झाला आहे. तुम्ही या प्रकारे मसाले भात नक्की करून बघा. कुठल्याही सणासुदीला, स्पेशल ओकेजनला घरी पाहुणे आले असतील तर आवर्जून करून बघा. सर्व पाहुणे खुश होऊन जातील. हा मसाले भात खाल्ल्यानंतर तुम्हाला खानदेशी लग्नातील मसाले भात खाल्ल्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. जबरदस्त हा मसाले भात होतो. घरच्या ताज्या मसाल्यापासून हा आपण मसाले भात बनवला आहे, त्यामुळे हा मसाले भात बनवतानाच याचा सुवास पूर्ण घरभर दरवळतो. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट, चटपटीत असा पायनॅपल रायता किंवा अननसाची कोशिंबीर देखील तुम्ही म्हणू शकतात. ह्याची रेसिपी खूप मस्त अशी रेसिपी आहे. तुम्ही बरेच वेळा हॉटेलमध्ये किंवा समारंभामध्ये, पार्टीमध्ये हा रायता खाल्ला असेल. घरच्या घरी देखील हा अतिशय सोप्या पद्धतीने आणि विकतपेक्षाही चविष्ट बनवता येतो. चला तर मग बघूयात आता याची कृती. सर्वप्रथम एका कढईमध्ये 2 टेबलस्पून पाणी घालूया. जास्त नाही, फक्त 2च टेबलस्पून पाणी आपल्याला घालायचं आहे. हे पाणी गरम झालं की यामध्ये 1 वाटी अननसाचे तुकडे घालायचे आहे. अगदी ताजंच कापलेलं हे अननस आहे. तुम्ही कुठल्याही पदार्थासाठी जेव्हा हे अननस वापरतात तेव्हा ते आपल्याला असं वाफवून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिटांसाठी जरा हे अननस आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. हे बघा, 2-3 मिनिटांसाठी मी हे अननस जरा वाफवून घेतलं. थोडंसं मऊ झालं आहे. यामध्ये अगदी जास्त पाणी देखील घालू नका. आता यामध्ये 2 टेबलस्पून साखर घालणार आहे. साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता या साखरेसोबत देखील आपल्याला हे जरा वेळासाठी शिजवून घ्यायचं आहे.
यामध्ये खूप रस्सा राहायला नको, थोडं जरा कोरडं होईल असं आपण हे शिजवून घेऊ. आपण जर डायरेक्ट साखरेमध्ये हे शिजवलं तर ते नीट शिजत नाही, अननस मऊ देखील होत नाही, कॅरमलाइज होऊन जातं. त्यामुळे थोडंसं पाणी घालून पहिले वाफ काढावी आणि नंतर साखरेमध्ये शिजवावं. असे केल्याने अननस खूप सॉफ्ट होते. हे बघा, साखरेसोबत 2-3 मिनिटांसाठी मी हे शिजवून घेतलं. आता यामध्ये जास्त पाक नाही, थोडासाच रस्सा आहे, एवढंच आपल्याला हे ठेवायचं आहे. गॅस बंद करू आणि हे अननस आता आपल्याला पूर्णपणे थंड होण्याची, गार होण्याची वाट बघायची आहे. अननस गार होते तोपर्यंत दही फेटून घेऊया. रायत्यासाठी नेहमी करता घरी बनवलेलं छान घट्ट आणि थंड दही घ्या, म्हणजे रायता खूप मस्त टेस्टी होतो. आता यामध्ये चिमूटभर काळं मीठ घालणार आहे, अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड, अगदीच थोडी हिरवी मिरची, खूप कमी तिखट अशी हिरवी मिरची आहे, पण हा रायता खाताना या बारीक तुकड्यांची किक खूप मस्त येते. ऑप्शनल आहे, तुम्ही खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल. चिमूटभर काळी मिरी पावडर घालणार आहे, चवीनुसार मीठ घालूया. आता आपल्याला हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. झालंय हे घोटून, मस्त सॉफ्ट झालं आहे. आता यामध्ये हे शिजवलेलं पायनॅपल किंवा अननस घालूया. यामध्ये जास्त रस्सा राहायला नको, नाहीतर रायता पातळ होऊन जातो. त्यामुळे आपल्याला हे जरा कोरडं होईपर्यंत शिजवायचं आहे. कोथिंबीर घालूया, मिक्स करू. आंबट गोड आणि चटकदार असा पायनॅपल रायता किंवा अननसाची दह्यातील कोशिंबीर तयार आहे. या प्रकारे रायता तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा.